टॅटू बद्दल महत्वाचं सांगायचं म्हणजे काय, आता म्हणजे 2010 मध्ये जेवढा ऍक्टिव्ह नव्हता टॅटू, आता खूप जास्त म्हणजे खूप प्रत्येकाच्या बॉडीवर बऱ्यापैकी टॅटू दिसतो आणि टॅटू करणारेही खूप लोक आज मार्केटमध्ये आले. म्हणजे खूप म्हणजे त्याला हेच नाही, म्हणजे बघतो ना रोड साईडला इकडं तिकडं खूप लोक आहेत की कोणी उठते आणि टॅटूचं मशीन घेऊन बसते. महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे, लोकांना प्रोफेशनल हायजीन हा प्रकारच माहित नाही अजून. अच्छा. म्हणजे आज प्रोफेशनल लेवल आज मी काम करतोय 13 वर्ष, तर मी एका टॅटूची प्राइस जर समजा 10,000 रुपये सांगितली तर ती क्लायंटला खूप जास्त वाटतं, अरे एवढे पैसे. आणि बाहेर तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला ते 1,000 रुपये आहेत, 2,000 रुपये आहेत, 500 रुपये ते तुम्हाला टॅटू करून देतात. मग क्लायंट काय म्हणतात, म्हणजे लोक म्हणतात यार याच्याकडे एवढे पैसे सांगते आणि इकडे नसते. पण त्याच्या मागे रिझन खूप आहेत, ते लोकांच्या लक्षात येत नाही. रिसेंटली एक 6-7 महिन्यापूर्वीची केस आहे माझ्याकडे. एकाच सुईने 14 जणांना टॅटू केल्यामुळे 14ही जण HIV पॉझिटिव्ह सापडली. म्हणजे त्यांची लाईफच गेली. बरोबर आहे. लोक अजूनही म्हणजे जनरेशन एवढं पुढे गेलं नाही, पण आपली इकडची काही लोक असे की ते अजूनही खूप मागे राहतात. त्यांना त्या गोष्टी समजतच नाहीत की आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. मग स्वस्तामध्ये पाहिजे असतं. माझ्याकडे रोज क्लायंट असतात की यार मग तुम्ही एवढे पैसे घ्या, तेवढे पैसे घ्या. तर मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की ऍक्च्युली ही कॉस्ट आहे, ती माझ्या एक्सपिरियन्सची आहे. मी सगळं हायजीन यूज करतो, त्याची कॉस्ट आहे, मला इथं खर्च आहे, या सगळ्याचा पैसे मला लागतात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला टॅटू करणार. त्यात माझं नॉलेज मी तुमच्या पूर्ण बॉडीवर उतरवणार आहे. हे लोकांचं आपण टॅटू करतो म्हणजे काय, टॅटू म्हणजे नाव केलं, ही फार साधी गोष्ट आहे नाव काढणे. टॅटू म्हणजे तुमच्या मनामध्ये जी इमॅजिनेशन तुम्ही केलेलं असतं ते तुमच्या बॉडीवर उतरवणे आणि ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आणि ते चांगलं राहिलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. टॅटू म्हणजे हा सिंपल. कितीतरी क्लायंट्स आहेत माझ्या असे की टॅटू मी तुम्हाला दाखवीन, शंकराचा महादेवांचा टॅटू केलाय आणि नंतर ते काहीच दिसत नाहीये, ते महादेव दिसतच नाही, दुसरंच काहीतरी दिसतंय. कितीतरी क्लायंट्स असे की स्वतःच्या मुलाचा, आईचा, बाबांचा, कोणाचा चेहऱ्याचा टॅटू करतात, नंतर तो चेहरा तो त्यांचा वाटतच नाही, दुसऱ्या कोणाचा वाटत. मग आपण काय करतो, आपण कमी पैशामध्ये केलेल्या गोष्टींकडे लक्ष देतो आणि त्या करतो. स्वस्तात मिळते म्हणून ते घेतो, करतो आणि नंतर ते फेस करायला प्रॉब्लेम येतात. कितीतरी टॅटू डॅमेज होतात. लोक त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही की आपल्याला पुढे जाऊन याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि लोकल आर्टिस्ट कधी सांगत नाहीत की आमच्याकडून तुम्हाला असा प्रॉब्लेम होतो, कधी सांगत नाही. तर माझं लोकांना हेच सांगायचंय की तुम्ही कुठलाही आर्टिस्ट निवडा, त्याचं आज बॅकग्राऊंड चेक करणं हे तुमच्या हातात आहे. त्याचे सोशल चेक करणं, त्याचं एक्सपिरियन्स पाहणं, तो काम कसं करतोय, तो हायजीन आहे का, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आज हे तुमचं काम आहे. आता जनरेशन पुढे गेले, आज तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळतं की बाबा याला रिव्ह्यू काय मिळाले, हे बघणं आपलं काम आहे. आता जनरेशन पुढे गेले, आता सगळं समजतं लोकांना. पण तुम्ही न बघता कितीतरी खूप हुशार लोक आहेत, त्यांना सगळं माहित असतं, पण ते ना आर्टला एका गोष्टीमध्ये व्हॅल्यू करतात. नाही मग इथं 10 रुपयाला भेटते, तुझ्याकडे 100 का भेटते. हा आर्टचा भाग आहे, हा तुम्ही असा तोलून मोलून नाही करू शकत. हे लोकांच्या फार कमी लक्षात येतं. आणि खूप जेन्युइन क्लायंट पण असतात की त्यांना खरंच व्हॅल्यू असतं आर्टचं. त्यांना समजतं की नाही हे त्याचे स्वतःचे फार एफर्ट्स आहेत त्याच्यामध्ये, आर्टिस्ट खूप कष्ट करतोय हे त्यांना समजतं. ते कधीच असा विचार नाही करत, ते व्हॅल्युएबल पैसे पण देतात आणि कामही चांगलं घेऊन जातात. नाहीतर मग कमी पैशामध्ये तुम्हाला शेवटी नाही काय मिळू शकत. हे मला एवढं सांगायचं लोकांना.